नमस्कार मित्रांनो, सम्यक दृष्टिकोन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की सम्यक दृष्टिकोन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाला आपल्या इथे बोलवतो आणि ते व्यक्तिमत्व नेमकं काय आहे, ते कसं घडलं हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. आज आपल्या इथे आलेले आहेत डॉक्टर वसंत राठोड. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. डॉक्टर वसंत राठोड यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण जे आहे ते अमरावती येथे पूर्ण केलं. त्यानंतर ते मुंबईमध्ये जवळ आता 10-12 वर्ष ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत आहेत. तसंच MGM जे हॉस्पिटल आहे कामोठ्याला, या इथे ते जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे तरुण मुलं नवीन विद्यार्थी असतात त्यांना शिकवण्याचं म्हणजे ॲज अ लेक्चरर म्हणून ते तिथे शिकवण्याचं कामही करत आहेत. असं उमद आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे. डॉक्टर साहेब, आपलं स्वागत. आम्हाला डॉक्टर वसंत राठोड हे नेमकं काय रसायन आहे, काय व्यक्तिमत्व आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मला तुमच्याबद्दल, तुमचं बालपण कसं गेलं, तुम्हाला शिक्षणाला काही अडचणी आल्या का, आणि तुम्ही डॉक्टर होताना जो तुमचा प्रवास आहे तो कसा झाला, हे थोडं आम्हाला तुमच्याकडून समजून घ्यायला आवडेल. अच्छा. नमस्कार. माझं मूळ गाव तसं एक वसंतवाडी म्हणून पुसद तालुक्यामध्ये, जो यवतमाळ जिल्हा येतो तिथल्या त्या पुसद तालुक्यामध्ये वसंतवाडी गावाचं जे नावाचं जे गाव आहे त्याच्यामध्ये माझा जन्म झाला. आणि वसंतवाडीच्या नंतर माझं जे 5वीपासून तर 12वीपर्यंत जो शिक्षण आहे तो तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे पुसदला झालं. अच्छा. आणि त्याच्यानंतर जो हा वैद्यकीय शिक्षण आहे BDS डिग्री, ती विदर्भातल्या अमरावती इथल्या VYWS डेंटल कॉलेजला झाला. अच्छा. आणि VYWSच्या त्या कॉलेजला शिकत असतानाच इंटर्नशिप झाल्यानंतर एका वर्षाच्या अवधीमध्ये मी इथं नवी मुंबई कामोठे येथे जो MGM हॉस्पिटल आहे इथं ॲज अ लेक्चरर म्हणून रुजू झालो. आणि त्याच्यानंतर इथं सायमल्टेनियसली म्हणजे पॅरलली ते जॉब करत असतानाच माझी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. अच्छा. आणि असा हा प्रवास माझ्या एका खेडेगावातून तर मुंबईपर्यंत हा आलेला आहे. याच्यामध्ये मी माझी पर्सनल लाईफ, एज्युकेशन लाईफ ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेत होत. ते म्हणतात ना, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत. तर आपल्या त्या गावखेड्यातून, त्या वसंतवाडी नावाच्या खेड्यातून तर इथं जी आर्थिक राजधानी आहे मुंबईपर्यंत हा प्रवास झालेला आहे. डॉक्टर साहेब, एक गोष्ट खूप म्हणजे बऱ्याचदा ऐकायला मिळते की डॉक्टर होणं हे खूप खर्चिक काम असतं. आणि मग तुमचं जे बालपण आहे, शिक्षण आहे किंवा डॉक्टर होणं आहे, तर हे सगळं तुम्हाला काही आव्हानाला तोंड द्यावं लागलं असेल निश्चितच. मग हे तुम्ही कसं मॅनेज केलं, किंवा तुमची जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ती नेमकी काय होती? ॲक्च्युली माझा जन्म हा एका शेतकरी कुटुंबातच झाला. माझे वडील हे 12वी शिकलेले शेतकरीच होते. त्या काळी त्यांचं 12वी शिक्षण झालेलं. आई पण ह्याच सगळ्या शिक्षणाला किंमत देणाऱ्या होत्या. त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे वयाच्या 1 ते 4थीपर्यंत खेड्यामध्ये शिक्षण झालं. आणि त्यांच्यानंतर वडिलांनी आपल्या मुलाला चांगल्या प्रकारचं शिक्षण व्हावं म्हणून आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे पुसदला शिक्षणासाठी पाठवल्या गेलं. तर ती परिस्थिती अशी होती की त्यावेळेला म्हणजे तसा मी अभ्यासात पहिलेपासूनच चांगला होतो. माझ्या गावामध्ये माझा 1ली ते 4थीपर्यंत पहिला नंबर यायचा. त्याच्यामुळं मला चांगल्या तिथं कोशटवार दौलत खान म्हणून एक विद्यालय आहे ज्याच्यामधून दरवर्षी नामांकित मेरिट स्टुडंट बाहेर पडतात. हो. आणि त्या कोशटवार दौलत खान शाळेतून मला वाटते आपल्या देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये चांगले चांगले IAS IPS लेक्चरर असे विद्यार्थी झालेले आहेत. तर त्या शाळेमध्ये मला 5वीला ॲडमिशन मिळाली. आणि तिथून तर 10वीपर्यंत हा प्रवास गेला. पण तरी पण शेतकरी कुटुंबात असल्या कारणानं जे काही शिक्षण होतं ते म्हणजे एक कसरत होती. पण आपल्याला काहीतरी व्हायचं आहे. जे आईवडिलांनी लहानपणी आम्हाला जे स्वप्न दाखवलं होतं की आम्ही तुम्हाला कशासाठी पाठवतोय, तर त्यांचे ते संस्कार किंवा त्यांची मेहनत, तर त्यांच्याकडे पाहून जो आपला ड्रीम आहे त्याला आम्ही कधीही साईडला होऊ दिलं नाही. आणि खूप म्हणजे भाड्याने राहायचं. त्याच्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला आज जशा आपल्या मुलांना मिळतात तशा त्यावेळी काही मिळायचं नाही.
एक गणवेश जो असायचा शाळेचा त्याच्यावरच पाहुणे जायचं, तोच रुटीनमध्ये वापरायचा, तोच शाळेत घालायचा. तर अशी परिस्थिती होती. तर अशा परिस्थितीतून आपण वाटचाल करत नंतर 12वीला चांगले मार्क्स मिळाले आणि नंतर ॲडमिशन मिळाली आणि तिथं डिग्रीला असताना सुद्धा आपला नंबर लागला आणि तो फ्री शीटमध्ये लागला. डॉक्टर साहेब, मला एक विचारायचं होतं की बऱ्याचदा काय असतं माहिती आहे का, की ज्यांचे वडील डॉक्टर असतात त्यांना डॉक्टर बनणं खूप सोपं असतं. काहीतरी आपलं एक आयडियल म्हणा किंवा आदर्श म्हणा आपल्या डोळ्यासमोर असतं. तर डॉक्टर बनताना तुमची प्रेरणा काय होती किंवा तुमच्या डोळ्यासमोर काही आदर्श होता का? हां, ह्याच्या मागे आहे ना, मला ॲक्च्युअली लहानपणापासूनच आहे ना, मला नोकरी हा शब्द आवडत नव्हता. अच्छा. तर मला आहे ना असा प्रोफेशन पाहिजे होता लहानपणापासून की ज्याच्याशी लोकांचा म्हणजे समाज घटकाचा माझा संबंध आला पाहिजे. बरं. म्हणून लहान असतानाच मी आयदर एक तर डॉक्टर झालो नसतो तर लॉयर झालो असतो वा. किंवा मग डॉक्टर. अच्छा. तर माझा जो ड्रीममध्ये पहिलाच आहे तर ते डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. आणि हे मला पहिलेपासूनच आहे की समाज घटकाशी माझा कसा किंवा सर्व्हिस देण्यामध्ये मला ओके, म्हणजे समाजाची सेवा करावी सेवा हे करण्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये अगोदरपासून होतं. होतं. हां. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि तुम्ही आता म्हणालात की पण जसे वेगवेगळे आदर्श असतात आपले, तर असं काही तुमच्या डोळ्यासमोर होतं की एखादा व्यक्ती आपण पाहिलेला असतो की जो डॉक्टर आहे, वकील आहे आणि तसं आपल्याला बनावंसं वाटतं. तर असं काही तुमच्या डोळ्यासमोर होतं का? हो ना. आदर्श म्हणजे तसं म्हटलं तर लहानपणापासून मला वाचनाची आवड आहे. अच्छा. हां. नंतर जिओग्राफी म्हणजे भूगोल, इतिहास या सब्जेक्टचे नेहमीच मला वेगवेगळ्या भागाबद्दल, वेगवेगळ्या कल्चरबद्दल, संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची आवड आहे. तर आपल्या देशाबद्दलही मला बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या राज्यामध्ये कशी संस्कृती आहे, कशा घडामोडी होतात, काय काय चालू आहे, कसे कसे लोक राहतात, किती जाती जनजाती याच्याबद्दल वाचनाची आवड आहे. आणि तसे आपले आदर्श म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल पण आपण बऱ्याच प्रमाणात वाचलं होतं. त्यांनी जशी वाटचाल केली, लोकांसाठी केलं, कठीण परिस्थितीमध्ये जे अचिव्हमेंट केलं आणि त्यांचं जीवन जे लोकांसाठी सार्थक झालं. तर अशा प्रकारे त्यांच्याकडून मला बऱ्याच प्रेरणा मिळतात आणि ते एक मोठं प्रेरणास्थान होतं. आणि समाजाला सेवा देण्याच्या उद्देशानं मला हा फील्ड आवडायचा. अच्छा. तर डॉक्टर साहेब, आता बऱ्याचदा काय होतं, म्हणजे एक आपल्या सगळ्यांचा एक अनुभव असा असतो की एकदा एखादी व्यक्ती डॉक्टर असेल तर ती लोकांची रुग्णांची सेवा करणं आणि आपलं फॅमिली कुटुंब पाहणं शक्य झालं तर ते समाजकार्यामध्ये पडतात. इथपर्यंत आपण डॉक्टर जे असतात ते त्यांचं कार्य असतं. परंतु डॉक्टर साहेब, आपण चक्क एक राजकीय पक्ष स्थापन केलात. आता हे राजकीय पक्ष स्थापन करणं हे इतकं सोपं नाही आहे. त्याच्यापाठी काहीतरी खूप मोठी महत्त्वाकांक्षा म्हणा किंवा खूप मोठं एक ड्रीम किंवा काही प्रेरणा या सगळ्या गोष्टी आहेत किंवा असतात. तर हे याच्याबद्दल आम्हाला समजून घ्यायला आवडेल की आपल्या पार्टीचं नाव काय, आपली ही पार्टी कशी निर्माण करावी असं का वाटलं तुम्हाला, आणि ती नोंदणीकृत केली का आणि तुम्ही काय काम करताय हे थोडंसं आम्हाला आवडेल. तर ह्या सगळ्या गोष्टीचं जेव्हा मी ह्या 10 ते 12 वर्षामध्ये माझं प्रॅक्टिस करत आहे, तर याच्यामध्ये बऱ्याचशा समाज घटकाशी किंवा वेगवेगळ्या लोकांशी माझ्या चर्चा चालतात किंवा ज्या काही घटना राजकीय लेवलवर, समाज लेवलवर घडतायत. तर याच्यामध्ये मला एक असं दिसून आलं की जे राज्यकर्ते आहेत तर त्यांच्या जनतेशी एक कमिटमेंट नावाचा प्रकार जो आहे तो असं दिसून येत नाही आहे. तर आणि बऱ्याच अंशी ह्या ज्या काही समजा शिक्षणापासून तर जसे बरेचसे मुद्दे आहेत, तर माझा असा विश्वास आहे की ह्या पॉलिटिकल लेवलवर बरेचसे मुद्दे असे आरामात सुटू शकतात. पण त्या प्रकारचे निर्णय जे राज्यकर्त्यांकडे असायला पाहिजे तसे निर्णय हे वेळेनुसार घेतल्या जात नाही आहे. म्हणजे कायदे म्हणा किंवा ज्या ज्या गोष्टी त्या त्या लेवलला असं सुटायला पाहिजेत तर त्या सुटत नाही आहे. आणि जेव्हा हे राजकीय नेते किंवा हे कार्यकर्ते जेव्हा पार्टीला जॉईन होतात तर कितीही एखादा चांगला तरुण एखादं चांगलं स्वप्न घेऊन किंवा काही करण्याच्या अनुषंगाने एखाद्या राजकीय पक्षाला जॉईन झाला असेल तर त्याला मनाप्रमाणे काम नाही करताय. तर त्या अनुषंगाने आपण असा विचार केला की एक राजकीय पक्ष आपण स्थापन करायचा
आणि तो पक्ष असा असला पाहिजे की तो कोणत्या जातीवर, धर्मावर किंवा कोणत्या विभागावर अवलंबून न असता किंवा त्याच्याशी तो यांचं काहीही रिलेशन नसताना त्याला एक नाव जे आजच्या 21व्या शतकाला अनुसरून डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन या नावानं तो आपला राजकीय पक्ष आपण नोंदणी केलेली आहे. अच्छा. आणि तो नोंदणी करण्याच्या मागे उद्देश असा आहे की ह्या डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन या पक्षाच्या माध्यमातून जे नवतरुण आहेत, जे आत्तापर्यंत फक्त नवतरुण शिक्षण शिकताना IAS, IPS, कलेक्टर, डॉक्टर हे होण्याचं स्वप्न बघतात, पण कोणीही शिकत असताना मी उद्या मुख्यमंत्री होईल, मी उद्या आमदार होईल, खासदार होईल किंवा पंतप्रधान होईल असं कधीच कोणत्याही जाहीर वक्तव्य करत नाही. तर का? कारण की शिक्षण शिकून हे आमदार खासदार होतात ही कल्पनाच अजूनपर्यंत रुजलेली नाही आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय आहे की तुम्हाला शिक्षण शिकून मी आता जे सांगितलं की ह्या पोस्टसाठी तुम्हाला शिक्षण घ्यायचं असतं. बरोबर आहे. तर मग हे जे रूल मेकर आहेत आपले, जे कायदे निर्माण करणारे लोक आहेत, तर हे यांच्यासाठी काय डिग्री घ्यावी लागते? तर यांच्यामुळे पॉलिटिकल पार्ट्यामध्ये जॉईन करायचं आणि मग हे आपल्याच्यासाठी आपला कायदा तयार करणार. तर अशी ही एक वेगळ्या साईडनं येणारी लोक आहेत. तर याच्यासाठी एक कमिटमेंट आणि कमिटेड असलेला आणि सध्या महाराष्ट्राचं जे किंवा आपण जे चित्र बघितलंय राजकारणामध्ये, तर कमिटमेंट नावाची गोष्टच नाही आहे त्याच्यामध्ये की शब्द दिला आणि तो होतोय. त्याच्यामुळे जनता बी काय एक संभ्रमामध्ये आहे. यामध्ये डॉक्टर साहेब आणखी एक गोष्ट मला आठवली, म्हणजे खरं पाहिलं तर तुमचं कौतुक जितकं करावं कमीच आहे. याचं कारण असं आहे की राजकारणाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकांचा तो खूप चुकीचा आहे, दूषित म्हणू शकतो आपण. कारण राजकारण काहीतरी वाईट आहे अशा पद्धतीने बरेच लोक म्हणतात का रे तो राजकारणामध्ये त्याच्याशी जास्त हे नको करायला, किंवा राजकारण हे वाईटच आहे. तर मला वाटतं की राजकारण वाईट असं समजून चांगले लोक घरात बसतात, आणि चांगले लोक घरात बसल्यामुळे जी लोक गुंड असतात किंवा ज्यांचं शैक्षणिक पात्रता नसते, त्यांची समज नसते, असे लोक मोठमोठ्या पदावर जातात आणि ते आपल्यावर राज्य करतात. आणि त्यामुळे काय होतं की परत मग आपण म्हणतो की ही महागाई वाढली, बेरोजगारी वाढली. मुळात ह्या राज्यकर्त्याला त्यांना त्यांचं शिक्षण झालेलं नसतं, त्यामुळे त्यांना या प्रश्नाची दाहकता तितकी लक्षात येत नाही. त्यामुळे मला तुम्ही ज्या पद्धतीने विचार केला की आपण डॉक्टर असून सुद्धा एक पॉलिटिकल पार्टी निर्माण केली पाहिजे, मला वाटतं की हा खूप मोठा विचार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही ही पार्टी निर्माण केली त्यावेळेस तुम्हाला समाजाचा कशा पद्धतीने अनुभव आला किंवा कशा पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय? नाही, हे मी मागे आता म्हटल्याप्रमाणे काय आहे की राजकारणाबद्दल आम जनतेमध्ये जसा अभ्यास असायला पाहिजे तसा नाही आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तर काय असतं की राजकारण जे काही निवडणूक पद्धती आहेत, तर सगळे म्हणतात की ते डेमोक्रेटिक वे असतं, पण ते लोकशाही पद्धतीने होतच नाही. आता बघा ना, जेव्हा निवडणुका होतात, समजा विधानसभेच्या निवडणुका जर तुम्ही कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये काय आहे की ते 70 म्हणजे 40 ते 70 लाखापर्यंत जी काही खर्च करण्याची मुभा आहे, तर त्याच्यामध्ये आम माणूस बसतच नाही. तो एक प्रकारचा जुआ आहे. हो. कारण की हारणारा नेहमी जितणारा आणि विरोधामध्ये हारणारा हे दोन लोक जर सोडली तर तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या नंबरचे जे उमेदवार असतात ते एकदम तुम्ही असे बघा की त्यांच्या एकदम साधेसुधे लोक असतात. म्हणजे ही कॉम्पिटिशन होतच नाही. आणि मेन ज्या काही पॉलिटिकल पार्ट्या 50-50 वर्षापासून ज्यांनी नाव केलेलं आहे, तर त्याच्या नावाला त्या 15 दिवसामध्ये ज्यांना तिकीट मिळतं त्याचंच फक्त वाजागाजा होतो. बाकी लोकांना त्या 15 दिवसामध्ये साधारण नवीन माणूस, तुमच्याकडे किती गुण चांगले असू द्या, तुमच्याकडे किती नॉलेज चांगलं असू द्या, तुम्हाला इमानदारीनं एखादा रिव्हॉल्युशन किंवा एखादा बदल करायची इच्छा जरी असली तरी तो तुमचा चांगुलपणा तुम्ही 15 दिवसात लोकांना नाही दाखवू शकत. बरोबर. आणि तुम्ही जेव्हा हे बदल करण्यासाठी मोठ्या पॉलिटिकल पार्टीला तुम्ही जर जाऊ म्हणता तर ते तुमच्या काय परीक्षा घेतली म्हणून तुमच्या मार्कावर किंवा तुमच्या IQ लेवल तिथं सिलेक्शन होत नसतं. बरोबर आहे. तो सगळा सावळा गोंधळ असतो. तेव्हा तिथं मसल पॉवर किती आहे, तुम्ही किती गुंडगिरी किंवा किती पैसा खर्च करू शकता हे निकष असतात त्याच्यामध्ये. तुम्हाला किती ओळखतात. म्हणजे थोडक्यामध्ये असंही म्हणता येईल का डॉक्टर की फेअर आणि जे ट्रान्सपरंट इलेक्शन जे व्हायला पाहिजे, पारदर्शी,
ते आता सध्या दिसत नाही आहे. तर असं एक आपल्याला म्हणता येईल का? हो, म्हणता येईल ना. ॲक्च्युअली काय आहे की जे हे रूल मेकर आहेत, जे लोकप्रतिनिधी आहे, ह्यांचं चरित्रच असं आहे मेजॉरिटी ऑफ लोकप्रतिनिधीचं, की यांना खरोखरच यांना ते जे लोकप्रतिमधून निवडून आले, मी बरेचसे असे नगरसेवक बघतो, आमदार बघतो, त्यांना ज्या त्या कॉन्स्टिट्युएन्सीमधून किंवा त्या एरियामधून ते निवडून आलेले असतात, त्या भागाची सुद्धा माहिती नसते. हो. त्यांना पॉप्युलेशन माहिती नसते, तिथली लोकसंख्या माहिती नसते. त्याच्यामुळं बरेच तर नगरसेवक असे आहेत की त्यांना एखादं लेटर जर गव्हर्नमेंटकडून आलं, सरकारकडून, तर त्याचा वाचता पण येत नाही किंवा त्याला अर्थ पण कळत नाही. बरोबर आहे. तर अशा अशा आता बघा ना, कितीतरी आमदार खासदार आहेत, यांचं शिक्षण जर बघितलं तुम्ही तर 8वी नापास किंवा 10वीच्या खाली आहेत. बरोबर तर आहे. हे रूल मेकर आहे, ते हे कायदे निर्माण, तर यांना बघा कसं आहे, एखादी बिल्डिंग बनवायची आहे तर त्याला प्रॉपर इंजिनियरच लागतो. बरोबर आहे. तिथं 1000 लोक जरी आजूबाजूला उभे असले आणि हम्म. बिल्डिंग निर्माण करायची आहे, तर त्या 1000 लोकांकडून ती निर्माण होणार नाही आहे. बरोबर त्याला आहे. प्रॉपर त्याचं जे शिक्षण घेतलेलं आहे, तो सिव्हिल इंजिनियरच ती बिल्डिंग उभी करू शकतो. बरोबर तर आहे. अशा प्रकारे ज्याला नॉलेज आहे त्याचंच इम्प्लिमेंटेशन ते होऊ शकतं. बरोबर आहे. त्याच्यामुळं राजकीय पक्ष म्हणजे हे लोकप्रतिनिधी तयार करण्याचं एक शाळा आहे, कॉलेज आहे असं समजा. येस, बरोबर आहे. तर ते कुठेतरी कमिटेड आणि एका चांगल्या व्यक्तीची असायला पाहिजे आणि त्याच्यावर जसे चांगल्या कॉलेज शाळेमधून चांगले गुणवत्ताधारक विद्यार्थी बाहेर पडतात, बरोबर तर आहे. ह्या डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन या पक्षाच्या माध्यमातून आपण एक क्लास लोकप्रतिनिधी भविष्यात महाराष्ट्राला आणि भारताला देण्याचा निर्धार केलेला आहे. आणि त्याच्यामुळे हे डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन हा पक्ष या 2024 पासून आपण समोर सतत कार्यरत ठेवणार आहे. वा, मला ही गोष्ट खूप महत्त्वाची वाटली तुमची. कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, की जे काही अनैतिक म्हणजे चांगला राजकारणी कोण, तर तो खोटं बोलतो तो चांगला राजकारणी. चांगला राजकारणी कोण, तर जो काहीतरी करून प्रचंड पैसा कमवतो तो चांगला राजकारणी. तर ह्या समाजामध्ये ज्या डेफिनेशन्स संज्ञा तयार झालेल्या आहेत, मला वाटतं त्या खोडून काढणं आणि एक चारित्र्य संपन्न नैतिकता असलेला माणूस राजकारणामध्ये यावं आणि त्यांनी लोकप्रतिनिधित्व करावं, ही मला वाटतं तुमची जी भावना आहे ती खूप महत्त्वाची वाटते मला. त्याचबरोबर डॉक्टर, मला आणखी एक म्हणायचं होतं की सध्या समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि सामाजिक प्रश्न आणि राजकारणाची जी स्थिती आहे आता सध्याची, ही खूप गोंधळाची आणि राजकारणाचा जो स्तर आहे तो अतिशय खाली गेल्यासारखा वाटतो. तर या सगळ्या सामाजिक राजकीयाच्यावरती तुम्ही काय भाष्य कराल किंवा काय परिस्थिती तुम्हाला वाटते सध्याची? नाही, सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण जर बघितलं ना, तर मला वाटते की जनता जी वोट देते तर त्याचं पण काही चुकलेलं नाही आहे. की पूर्वीच्या म्हणजे ह्या 15-20 वर्षाच्या अगोदर की 2 गटामध्ये निवडणुका व्हायच्या, की हे एक आणि हे एक, ए आणि बी. एनं जर चांगलं काम नाही केलं तर जनता बीकडे लक्ष द्यायची, की पुढच्या वेळेला आपण बी या गटाला निवडून देऊ हां आणि ए या गटाला बाहेर बसू. हां हां पण आजकाल असं आहे की ए आणि बी हे जनतेला ओळखताच येत नाही आहे. हां. कोण इकडे जात आहे, कोण इकडे जात आहे, आणि सगळा असा त्या खुर्चीच्या मोहापायी किंवा हां हे जे ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, हां ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, हे लोक आपण कुठेतरी अडकू का ह्या अनुषंगाने ते काय करतात, स्वतःचा बचाव करण्यासाठी कुठेतरी इकडून तिकडे तिकडून इकडे आणि हे पळतायत. आता मला सांगा की जनतेचा पूर्णपणे ह्या राजकारणावर किंवा ह्या राज्यकर्त्यावर रोष आहे. तरी पण जनतेसमोर आता आपण म्हणू की ह्या सगळेच बरबटलेले लोकांना बाहेर काढू, तर त्यांच्यासमोर पर्याय तरी काय आहे? बरोबर आहे. तर हेच पर्याय डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण त्यांना पॅरलली उभे करणार आहोत जनतेसमोर. बरोबर आहे. तर माझ्या मते डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन ह्यासारखे भारतामध्ये चांगले लोक राजकारणामध्ये म्हणजे ह्या पॉलिटिकल पार्ट्यामध्ये किंवा आज हल्ली अस्तित्वात असलेल्या पॉलिटिकल पार्ट्याचे जे अध्यक्ष आहेत, हां हां यांना पण कुठेतरी एक डिसिप्लिन किंवा अनुशासन हे घालणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि राजकारणामध्ये हे जे काही सावळा गोंधळ होतोय हम्म. याच्यावर संसदेमध्ये चांगले कायदे पारित करणं, बरोबर जे आहे. राज्यकर्त्याच्या हिताचे नसून देश हिताचे असले Yes, पाहिजे, लोकांच्या जनताचे हिताचे असले पाहिजे. इथं बाय हार्ट त्यांच्या याच्यातून आवाज निघाला पाहिजे आणि तसे बरोबर. कायदे बनले पाहिजे.
बरोबर हे आहे. सगळं शक्य आहे, हो. पण नियत साफ पाहिजे याच्यासाठी. नियत सापायचे, बरोबर हां. आहे. आणि मला वाटतं की जर आपण 50-60 वर्षाचा जर इतिहास पाहिला, तर डॉक्टर साहेब जसं म्हणाले की एक काळ असा होता की ज्यावेळेस आयडिओलॉजी जी आहे पक्षाची ती महत्त्वाची मानली जात असे. आणि समजा मी ए आयडिओलॉजीचा माणूस आहे, तर मी बी आयडिओलॉजीकडे कुठल्याही परिस्थितीमध्ये जात नसे. त्या काळामध्ये असं व्हायचं. पण अलीकडच्या काळामध्ये आयडिओलॉजीचं काही राहिलेलं नाही आहे. कुठलीही विचारधारा नसते. फक्त व्यक्तिगत स्वार्थ म्हणू शकतो आपण, किंवा व्यक्तिगत स्वतःला वाचवणं यासाठी कधी तिकडे उडी मारणं, तिकडच्या लोकांनी इकडे उड्या मारणं, यातून मला वाटतं की सत्ता प्राप्त करणे एवढंच काम राज्यकर्त्यांनी घेतलेलं आहे. बाकी लोकांच्या प्रश्न काय, लोकांच्या समस्या काय, याकडे त्यांना त्यांना काही जास्त घेणं देणं नसतं. हे असं एकूण तुमच्या बोलण्यातून मला जाणवतं हे आहे. प्रश्न तुम्ही चांगला हे केलं. मी याच्यासाठी म्हणेल की राज्यकर्त्यांचे पण स्तर असतात. हां, आता हे जे तुम्ही म्हणला ना, इकडून तिकडे जातात, हे जे इकडून तिकडे पळणारे आहेत ना, हां, हे खरे म्हटलं तर हे राज्यकर्ते नव्हेच. हां. म्हणजे हे दमदार, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता महात्मा गांधी झाले, हं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, हे कधीही आमदार खासदार किंवा हे सत्तेमध्ये बसले नव्हते, बरोबर पण आहे. त्यांनी जे काम केलेलं आहे ते आजपर्यंत लोकांना आणि देशाच्या हिताचं आहे. दिशा देणार आता हे काम. पळणाऱ्या ज्या हे लोकप्रतिनिधी आहेत, हे कार्यकर्ते आहेत, आणि जो खरा वजनदार हं. आणि जो आपण बोलतो की जी विचारधारेच्या याच्यानं चालतात, ते कधीही इकडून तिकडे पळत नाही. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला ह्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उभं राहायची वेळ येते, तेव्हा जो विचारधारेवर चालणारा नेता असतो ना, तो एक वेळा हार पत्करेल, पण तो पळून जाणार नसतो. बरोबर आणि आहे. पळून जाणारा माणूस कधीही नेता म्हणण्याच्या लायकीचा नसतो. बरोबर आहे. हे माझ्या म्हणजे मी आतापर्यंत जेवढा अभ्यास बरोबर आहे. केलेला आहे, पळून जाणारा हा कधीच नेता नसतो. बरोबर आहे. तो पळून का जातो की त्याचं हलकं वजन असतं, त्याला जनता मानत नसते, हं, हं, तर हं. कोणाच्या तरी आधारानं त्याला जीवन ते राजकारण टिकवायचं असतं. बरोबर आहे. याच्यासाठी तो पळतो. बरोबर म्हणजे आहे. इथं उभा राहिला तर तो हवेत, म्हणजे जनतेच्या नजरेत तो उडून जाणार. बरोबर पण आहे. तिथं जाऊन कोणाच्या तरी खांद्यावर किंवा हाताला पकडलं हं, हं. तर तो कुठेतरी टिकून राहणार. असे कितीतरी विधानसभा आहेत बरोबर आहे. की 5-5, 6-6 पक्ष लोकांनी बदललेले आहेत. यांचं जनतेमध्ये 500 ग्रॅम पण वजन नाही आहे. येस. म्हणजे वजन नसलेले लोक बस बस हे पळणारे लोक पूर्ण वजन नसणारे आहेत. आणि जो खरा वजनदार असतो, खरा विचारधारेला जो पकडून असणारा जो नेता असतो, तो एक वेळा हार स्वीकारेल, विपक्षामध्ये बसेल, पण कधीही पळापळीची भाषा करत नाही. अरे वा. आणि अशा महान नेत्याकडूनच तुम्ही पक्ष निर्माण होतं. हे जे पक्ष म्हणतात ना चोरून घेणारे, हे हां. टाइमिंग आहे. हे बरोबर 5 आहे. वर्षासाठी तुम्ही चोरून घेऊ शकता, हां, पण तुम्ही जनतेच्या जेव्हा दारामध्ये जाल ना, तेव्हा ही चोराचोरी चालत नसते. चालणार नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे पण काही तुम्हाला आता काळापुरते मी आहे. एक थेट प्रश्न विचारू इच्छितो की तुमची डिजिटल पॉलिटिकल पार्टी आहे. डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन. डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन. नेशन. आणि या पार्टीच्या माध्यमातून मग तुम्ही इलेक्शन लढवणार आहात का? आणि लढवणार आहात तर कसं तुमचं प्लॅन आहे? किंवा ही जी आता आपण परिस्थिती म्हणतो, ही बदलण्यासाठी तुम्ही कसा विचार करताय किंवा काय केलं पाहिजे? ह्या डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन हे नाव आपण जे शोधलेलं आहे, ते पण एक अभ्यास करून आपण हे 21व्या शतकामध्ये कोणत्याही जाती धर्माशी निगडीत नसलेला हा नाव आहे. आणि आपण हे जे पक्ष काढलेला आहे, तर याच्यामध्ये हडकबडकीमध्ये नाही काढलेला आहे, किंवा पक्ष निर्माण केल्यानंतर लगेच मोठमोठ्या लोकांशी कॉम्पिटिशन करण्याच्या नादात नाही केलेला आहे. आपलं जे जन्मगाव आहे माझं पुसद, आणि जे कर्मभूमी आहे ही पनवेल क्षेत्र, तर याच्यामध्ये माझ्या संपर्कामध्ये जे काही चांगले समाजकारण किंवा राजकारणामध्ये आवड असलेली जी तरुण मंडळी आहे, त्यांना मी स्वतः त्यांना एक म्हणजे जवळून बघणार आहे की खरोखर हा महाराष्ट्राला आणि देशाला याचं 10-20 वर्ष देऊ शकतो का, आणि विचार चांगल्या नियतीनं देऊ शकतो का. अशा लोकांना मी येणाऱ्या ह्या महानगरपालिका असो, विधानसभा असो, नगर परिषद आहे आणि नगरपालिकेचे जे इलेक्शन आहेत, तर आपल्या डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन या पक्षामार्फत त्यांना मी तिकीट देऊन, तर त्यांच्या पाठीमागे उभं राहून, तर त्यांना अजून एक काय दुर्दैव आहे या राजकारणामध्ये, की हे जे काही मातब्बर लोक आहेत जे मोठ्या पक्षाच्या तिकीटवर निवडून येतात, तर मी जसं म्हटलं की हा एक सट्टा आहे बाकी लोकांसाठी. कारण की समजा त्यांनी इच्छा जरी व्यक्त केली की मला निवडणुकीमध्ये उभं राहायचं, तर मग त्यांच्या पाठीमागे कोण उभं राहणार, कोण त्यांना हे शिकवणार. हे शाळा कॉलेजमध्ये शिक्षण नाही आहे की तुम्हाला येईल, हे कुठेही शिकवल्या जात नाही. ते खूप सोपं आहे की तुम्ही अर्ज भरा,
मग निवडणुकीमध्ये उभं राहणं, मग मुख्यमंत्री, ते सोपं आहे. पण ॲक्च्युअली याला इम्प्लिमेंटेशन करणं, याला जनतेमध्ये जाणं, हे करणं. आणि हे कसं आहे, जेव्हा तुम्ही निवडणुकीला उभं राहता आणि एखाद्या, आपले पैसे हे वाईट पैसे आहेत, आपण आपल्या रक्ताचा एक एक थेंब Yes, आटवून मेहनतीतून पैसे कमवलेले जमा आहेत. केलेले असतात. आणि एखाद्या चांगल्या व्यक्तीनं जर राजकारणामध्ये उद्या उभं राहतो, खर्च करतो म्हटलं, तर त्याच्या परिवारचे लोक त्याला थांबवून घेतात. थांबून घेतात. कारण की उद्या तो 2 नंबर 3 वर किंवा हारला, हार आणि जीत दोनच असतं. जर तो थांबला तर ते पक्ष ते पैसे डायरेक्ट झिरो होऊन जातात. झिरो होऊन जातात. Yes. आणि हे जे नेत्यांकडे जे आलेला वाटण्याचा पैसा आहे, हा जो चंगळवाद करण्याचा पैसा आहे, हा यांनी मेहनतीनं कमवलेला नाही आहे, यांनी चोरलेलाच आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना किती करोड कोणत्या पाण्यामध्ये गेले याचा अजिबात दुःख हे नाही. नसतं. तर हे फरक आहे. सामान्य माणूस का निवडणुकीला सामोरं जात नाही, तर हे आहे. बरोबर आहे. हां, कारण की ह्याला, जो सामान्य माणूस आहे, ज्याच्याजवळ वाईटचा पैसा आहे, मेहनतीचा पैसा आहे, तर त्याला 100 रुपये जरी इकडे तिकडे झाले तर हळहळ होते. बरोबर आहे. आणि हे जे काळाबाजारीनं जे चंगळवाद करणारे नेते आहेत, यांना करोडो रुपये जरी तुम्ही असे उद्या काही झाले तर काही वाटत नाही. तर हे समांतर कसं आहे, हे होऊच शकत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे इमानदारीने आलेला पैसा आणि काळाबाजारीने कमवलेला, ह्या पैशाचीच तिथं टसल होत राहते. बरोबर आहे. म्हणून मी ह्या गोष्ट जवळून बघितलेली आहे की हारणारा आणि जिंकणारा 25-25, 30-30, 50-50 वर्षापासून तेच ते तो लोक दिसतात. नवीन लोक येतच नाही. ते 25 वर्षाचा असेल, 25 वर्षापूर्वी, तर आज त्याची 70 येते, तरी पण तो बाजूला हटत नाही. तो बाजूला न हटण्याचं कारण हेच आहे, Yes. काळाबाजारी आणि नवीन माणूस कोण सट्टा लावेल. बरोबर आहे. मला वाटतं की डॉक्टर साहेबांनी जे मुद्दे मांडले ते अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. खरं पाहिलं तर चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे, पण राजकारणामध्ये ते कसं येणार? कारण त्यांच्याकडे आता निवडणूक लढवायची म्हणजे प्रचंड पैशाचा खेळ झालेला आहे. त्यामुळे डॉक्टर साहेब, तुम्ही जो मुद्दा मांडलात की चांगल्या लोकांनी कमी पैशामध्ये निवडणूक लढवणं आणि लोकांना चांगले आदर्श उमेदवार देणं आणि चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये येऊन चांगली धोरणं देशासाठी देणं, तर मला वाटतं ही एक प्रक्रिया आहे. आणि ही हां, म्हणजे प्रक्रिया याच्यावरून मला थोडंसं एक बोलायचं आहे की मी आपल्या महाराष्ट्रातील आणि देशातील तरुणांना मी म्हणायचं आहे की राजकारणाला जेव्हा तुम्ही सामोरे जाता किंवा निवडणुकीमध्ये जर तुमची इच्छा असेल, तर तिथे मान अपमानाच्या गोष्टी तुम्ही अजिबात समजू नका. निवडणुकीला गव्हर्नमेंटची यंत्रणा ही पार पाडत असते, त्याच्यामुळं तो त्याचा खर्च असतो. किंवा बऱ्याच 80 लोकांमध्ये असं असतं की मी हरलो, मला किती मतं मिळतील, मी कसं प्रचार करू, म्हणजे त्याचा एक मान अपमानाशी ते संबंध जोडतात. तो न जोडता तुम्ही तुमचे प्रिन्सिपल्स आणि तुमच्या विचारधारेनं आणि नवतरुणांना सतत, म्हणजे जर तुम्हाला पॉलिटिकल मटेरियल म्हणजे राजकीय व्यक्तिमत्व म्हणवून घ्यायचं असेल, तर तुम्ही ज्या ज्या निवडणुका येतात त्या निवडणुकीला भलेही तुम्हाला 5,000, 10,000, 15,000 मतं मिळू द्या, पण तुम्ही निवडणुकीला सामोरं जा आणि ती निवडणूक प्रक्रिया, जे लोकशाहीची दिवाळी म्हणतो आपण, त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्या. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल आणि त्या शिक्षणातूनच तुम्ही उद्याचे नेते म्हणून उभरून येऊ शकता. हे मला तरुणांना याच्यामधून एक सांगायचं आहे. खूप छान. मला वाटतं की डॉक्टर साहेबांनी हा एक शेवटचा संदेश दिलेला आहे की एक तर चांगल्या तरुणांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे आणि त्या तरुणांना एक विचारपीठ किंवा एक राजकीय पक्ष डॉक्टरांनी निर्माण करून दिलेला आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही आलात आणि खूप चर्चा आपण चांगली केली. मला वाटतं की आपली चर्चा एक भाग तर ते एका भागात संपणारी अशी नाही आहे. आपल्याला अनेक भाग आपल्याला चर्चा करावं लागणार आहे. पण तरी पण तुम्ही आलात आणि आपले विचार मांडलेत, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि आपण पुन्हा एकदा येऊन आपण या विषयावरती बोलू. एवढं बोलून मी आपण थांबूया. आणि मित्रांनो, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपण डॉक्टर साहेब, आपण पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद.